पाकिस्तानचा हल्ला होणार हे माहीत असल्यानं आम्ही आधीच तयारी केली होती. तिन्ही सैन्य दलांच्या पत्रकार परिषदेत माहिती. भारताच्या अभेद्य एअर डिफेन्स सिस्टीमला टक्कर देणं पाकसाठी अशक्य असल्याचं केलं स्पष्ट. पाकिस्ताननं दहशतवाद्यांच्या लढाईला स्वतःची लढाई बनवली. सैन्य दलाच्या पत्रकार परिषदेत पाकचा बुरखा फाडला. आपली लढाई केवळ दहशतवादाविरोधात असल्याचं केलं पुन्हा स्पष्ट. पंतप्रधान मोदी आज रात्री 8च्या सुमारास देशाला संबोधित करणार. ऑपरेशन सिंदूर आणि शस्त्रसंधीबद्दल काय बोलणार याकडे लक्ष. शस्त्रसंधीवर भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओमध्ये संध्याकाळी 5 वाजता चर्चा होण्याची शक्यता. शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या पाकला जाब विचारला जाण्याची शक्यता. उत्तर भारतातल्या 32 विमानतळांवरून पुन्हा हवाई वाहतूक सुरू. भारत पाकिस्तान तणावानंतर बंद केले होते विमानतळ. श्रीनगर विमानतळ मात्र अजूनही बंदच. संसदेच्या विशेष अधिवेशनात संरक्षणविषयक चर्चेवर मर्यादा. शरद पवारांची भूमिका. पवारांची भूमिका विरोधी पक्ष काँग्रेससह ठाकरेंच्या शिवसेनेला मान्य होणार का याची उत्सुकता. राज्य सरकारी संरक्षण दलांचं महत्वाची बैठक. गुप्तचर माहितीचं आदान प्रदान. तंत्रज्ञानाच्या वापरावर चर्चा. मुंबईच्या सुरक्षेवरही चर्चा झाल्याची फडणवीसांची माहिती. शस्त्रसंधीनंतर शेअर बाजारात मोठी उसळी. पहिल्या सत्रातच सेन्सेक्स 2675 अंकांनी वधारला तर 2000ची घसरण झाल्यानं सोनं 97540 रुपयांवर. शत्रू राष्ट्रांवर करडी नजर ठेवण्यासाठी भारत आणखी एक उपग्रह प्रक्षेपित करणार. अतिशय उच्च दर्जाची छायाचित्रण करू शकणारा उपग्रह 18 मे रोजी अंतराळात झेपावणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते शरद पवार, अजित पवार एकाच मंचावर आज दिसणार. एरवी बंद दाराआड चर्चा करणाऱ्या काका पुतण्याचा मंचावर मनमोकळा संवाद. विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा. 14 वर्षांच्या कारकिर्दीत 30 शतकं तर 31 अर्धशतकं. नाशिकमध्ये सलग 5व्या दिवशी अवकाळीची हजेरी तर बीड, जालना, धाराशिवसह तळ कोकणालाही पावसाने झोडपलं. हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. आपण बघा एबीपी माझा.